जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना आणि वसुबारसेच्या सगळ्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा। वसुबारसेची पूजा कशी करावी याचे 2 व्हिडिओ आपले आलेले आहेत। कृपया जाऊन व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे पूजा करा, त्याप्रमाणे सेवा करा। वसुबारसेचे काही उपाय देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते देखील अवश्य करा। त्यानेही तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती आणि भरभराट होण्यास मदत होईल। आणि गोमातेसारखा म्हणजे जिच्या पोटामध्ये 33 कोटी देवता असतात असे म्हटले जाते, तिचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल। आणि गोमातेसारखा खरंच दुसरा कुठलाही प्राणी या जगात नाहीये। गरीब आणि अतिशय मायाळू आणि जन्मदात्या बाळाला दूध देणारा असा हा प्राणी, याचे आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। तसा तर रोजच असतो, पण आज आहे तर तुम्ही त्याची आज काळजी घ्या। आता मी तुम्हाला उद्या आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे फक्त धन्यांपासून करायचे आहेत, धन्यांपासून करण्याचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला थोडक्यात कष्ट जर तुम्ही केलेत, कष्टात जर तुम्ही कमी नाही पडलात तर तुम्हाला मालामाल करतील असे हे उपाय आहेत। तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत येतील। आजारी माणसासाठी सुद्धा आहे, कर्जबाजारी माणसांसाठी सुद्धा आहे, सगळ्यांसाठी हे उपाय आहेत। त्यामुळे लक्षात घ्या काय करायचं आहे तुम्हाला। धने उधारी जर असेल तरी उपाय करू शकता, पैशाची कमी असेल तरी उपाय करू शकता। एक मातीचं बोळकं ज्याला सुगड आपण म्हणतो ते घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी माती भरायची आहे, त्यात 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि धने तुम्हाला त्यामध्ये पुरायचे आहेत। परत वरून माती घालायची आहे आणि घराच्या तुम्हाला दक्षिण दिशेला हे ठेवायचे आहे। आणि हे जेव्हा धने उगवतील तेव्हा त्याची कोथिंबीर वापरायची आहे। आणि 1 रुपयाचे जे नाणे आहे ते तुम्हाला धुवून स्वच्छ तिजोरीमध्ये किंवा देवघरात पूजेसाठी ठेवायचं आहे। तुम्हाला आर्थिक प्रगतीचे लाभ बघण्यात येतील। हे उपाय तुम्ही नंतरही करू शकता। धनत्रयोदशी दिवशी नाही करायला जमले तर कोणत्याही बुधवारी किंवा गुरुवारी हे सगळे उपाय तुम्ही करू शकता। तुमचे जर पैसे अडकलेले आहेत तर तुम्हाला एका कागदावर ज्या व्यक्तीकडून तुमचे पैसे अडकले आहेत त्याचे नाव लिहायचे आहे आणि त्याच्यात एवढे असे थोडे एवढे हातात मावतील एवढे धने घ्यायचे आहेत, ते ठेवायचे आहे आणि ती पुडी बंद करायची आहे। त्यानंतर ही पुडी पाण्यामध्ये प्रवाहित करून प्रार्थना करायची आहे की माझे अडकलेले पैसे परत मिळू दे। जर तुमच्या इथे पाणी नसेल तर एखाद्या झाडाखाली मातीत ते तुम्हाला दाबायचे आहे, वरून पुन्हा माती त्या चिठ्ठीवर घालायची आहे। तो व्यक्ती मजबूर होईल तुमचे पैसे द्यायला, इतका हा प्रभावी उपाय आहे, करून बघा। त्यानंतरचा उपाय आहे भांडणे। ज्या घरामध्ये सतत भांडणे होतात त्यांच्यासाठी काय करायचं आहे, चिठ्ठीवर तुमचं समजा तुमच्या पतीशी भांडण होतं आणि त्याचं नाव आहे समजा विजय, तर त्या चिठ्ठीवर विजय नाव लिहायचं आहे आणि त्यामध्ये चिठ्ठीवर नाव लिहून चिठ्ठी फोल्ड करायची आहे। एक मातीचे भांड घ्यायचं आहे, म्हणजे सुगड बोळकं ज्याला म्हणतो ते घ्यायचं आहे, त्यामध्ये धने ठेवायचे आहेत आणि त्यात ती चिठ्ठी विजय नावाची चिठ्ठी त्यामध्ये ठेवायची आहे आणि एखाद्या कापडाने कोणत्याही रंगाच्या काळ्या सोडून कपड्याने ते झाकून बांधून ठेवायचं आहे आणि घरातल्या पूर्व दिशेला तुम्हाला हे मातीचं सुगड ठेवायचं आहे। तुम्ही बघू लागाल की हळूहळू तुमच्यातले वाद संपतील आणि तुमची जी कामे आहेत ती तुमचे जे रिलेशन आहे ते सुधारण्यास मदत होईल। तुमच्या घरातील भांडणे एकदम जास्त कमी होण्यास मदत होईल आणि हळूहळू भांडणे मिटतील। एकतर तुम्ही समजूतदार व्हाल किंवा पती समजूतदार होईल। सासू सुनातली भांडणे असतील तर एकतर सासू समजून घेईल किंवा तुम्ही समजून घ्याल। अशी कुणाशीही तुमची बहिणींची कुणाशीही वाद असू दे, तुम्ही हा उपाय करू शकता। पुढचा उपाय आहे आरोग्यासाठी। ज्यांचं आरोग्य सतत बिघडलेलं असतं किंवा जे बेड रेस्टवर आहेत किंवा ज्यांना सततच औषधं चालू असतात, अशांसाठी हा उपाय आहे। परत एकदा एक मातीचं भांड घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला धने ठेवायचे आहेत आणि फक्त एवढंच आहे, माती वगैरे काही नाही। एका मातीच्या भांड्यात धने ठेवायचे आहेत आणि आता समजा हा माझा बेड आहे, इथं किंवा पलंगाखाली जागा असेल तर पलंगाखाली हे भांड ठेवून टाकायचं आहे, उघडच ठेवायचं आहे। दर 15 दिवसाला हे धने बदलायचे आहेत। पहिले धने तुम्ही मातीत किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता, त्याची आलेली कोथिंबीर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाहीये। दर 15 दिवसाला हे बदलत राहा।
हळूहळू करत त्या रोगी म्हणजे त्याला जो कुठला आजार असेल त्या रोग्यामध्ये भरपूर सारा बदल तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांची तब्येत सुधारत जाईल। मात्र 15-15 दिवसांनी ते धने तुम्हाला बदलायचे आहेत। खूप संघर्ष तुम्ही करत आहात आयुष्याशी, तुमची कुठलीच कामे होत नाहीयेत, सततची कामे तुमची बिघडत आहेत। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे, कॉटनचं घ्या, सिल्कचं घ्या, कोणतंही घ्या। एक लाल रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामध्ये साधारण मुठभर धने तुम्हाला ठेवायचे आहेत। साधारण मुठभरची 1 वाटी झाली तरी काही हरकत नाहीये, मुठभर धने तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हनुमान मंदिरामध्ये ते अर्पण करायचे आहेत, तिथे द्यायचे आहेत। तिथे बसूनच तुम्हाला हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि हनुमानाजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले संघर्ष संपू दे, माझ्या आयुष्यातल्या अडचणी संपू दे, माझ्या आयुष्यातले जे काही त्रास आहेत ते संपू दे, ते सगळे मी आज तुझ्या चरणांशी दिलेले आहेत आणि तू त्यांना घालवू शकशील, म्हणजे तुम्ही त्यांना घालवू शकाल याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मी हा उपाय केलेला आहे अशी मारुती रायाजवळ प्रार्थना करा। मारुती राया निश्चितच तुमचे सगळे घरातले आयुष्यातले संघर्ष, कटकटी, तुम्ही जे खूप काबाड कष्ट करत आहात तरी तुम्हाला फायदा होत नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा होईल। धनलाभासाठी पुढचा उपाय आहे, अतिशय अचूक उपाय आहे, हाही तुम्हाला करायचा आहे। हा उपाय उद्या किंवा तुम्हाला शुक्ल पक्षातल्या कुठल्याही मंगळवारी किंवा गुरुवारी करायचा आहे। लक्षात ठेवा, शुक्ल पक्षातला मंगळवार किंवा गुरुवार किंवा उद्याच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उद्याच उपाय केला तर जास्त चांगला आहे। उद्या धनत्रयोदशी आहे, पण काही जणांना अडचण असते, पिरियड असते, अशा लोकांनी शुक्ल पक्षातल्या मंगळवारी किंवा गुरुवारी हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला धन भरपूर आणून देईल, कष्ट करायची तयारी ठेवायची आहे। एक मातीचं भांड थोडंसं मोठं घ्यायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी माती घालायची आहे, त्यानंतर 21 रुपयाचे कॉइन घालायचे आहेत, एक-एकचे 21 कॉइन घालायचे आहेत, पुन्हा माती घालायची आहे, पुन्हा थोडीशी माती घालून त्यावर धने घालायचे आहेत, पुन्हा माती म्हणजे लेयर करायचे, कॉइन धने माती असे लेयर तयार करायचे आहेत आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे। थोडं ऊन त्याला लागलं पाहिजे अशा ठिकाणी ठेवा। त्याची इतर रोपांची काळजी घेतो तशा पद्धतीने त्याची काळजी घ्यायची आहे, त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे। त्यामध्ये जेव्हा कोथिंबीर येईल तेव्हा ती घरात वापरायला सुरुवात करायची आहे। जोपर्यंत तुम्हाला त्याची कोथिंबीर मिळत आहे तोपर्यंत ती कोथिंबीर तुम्हाला वापरायची आहे आणि ज्या वेळेस नैसर्गिकरित्या हे प्लांट म्हणजे रोप जेव्हा सुकायला सुरुवात होईल तेव्हा ह्याच्यातलं ते सगळं काढून तुम्हाला एखाद्या मातीत टाकायचे, काय जे कोथिंबीरीची मुळं असतील ना ती काढून तुम्हाला मातीत टाकायचे आहेत। त्यातले जे कॉइन आहेत ते काढायचे आहेत, स्वच्छ धुवायचे आहेत, लाल कपड्यामध्ये बांधून लक्ष्मींच्या चरणातपाशी ठेवून एकदा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि खूप कळकळीने लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करायची आहे, हे लक्ष्मी माता मी तुझ्यासाठी खूप प्रार्थना करत आहे, मला तुझी अत्यंत गरज आहे आणि तू लक्ष्मीच्या पावलांनी, सोन्याच्या पावलांनी माझ्या घरी ये आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला दरवाजाला लावायची आहे, उजव्या हाताला आतमध्ये, तुमच्या उजव्या हाताला आतमध्ये किंवा तिजोरी किंवा धनस्थानी तुम्हाला ही पोटली ठेवून टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये चांगला बदल झालेला दिसेल। अडकलेले पैसे जर असतील तर शुक्रवारी तुम्हाला एका चिठ्ठीवर अडकलेले पैसे ज्याच्याकडे अडकले आहेत त्याचं नाव लिहायचं आहे, त्यामध्ये थोडे धने ठेवायचे आहेत आणि ही पुडी तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। हे करताना तुम्हाला कुणी टोकू नये याची काळजी घ्यायची आहे। पैसा न टिकणे, ज्याच्याकडे पैसा टिकत नाही किंवा पैसा येतच नाहीये अशा व्यक्तींनी उद्या आणि प्रत्येक बुधवारी गाईला, देशी गाईला कोथिंबीर खायला घालायची आहे। या उपायाने पैसा न टिकणे आणि पैसा येणे या दोन्ही गोष्टी तुमच्या घरात घडू लागतील आणि तुम्हाला धनलाभाचे रस्ते उघडे होतील। अतिशय सुंदर असे उपाय आहेत, तुम्ही श्रद्धापूर्वक जर केलेत, बघा दिवाळीची गडबड असूनही वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ करत आहे आणि माझं हे कर्तव्य आहे, माझं हे काम आहे, म्हणून मी हे करत आहे की तुमच्यापर्यंत हे उपाय पोहोचवायचे। त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण बघाल, लोकांपर्यंत शेअर कराल आणि व्हिडिओच्या लाईकचं बटन दाबायला, खरंच सांगते लाईकचं बटन दाबायला विसरत जाऊ नका। ती माझ्या मेहनतीचं एक छोटंसं बक्षीस असतं लाईकचं बटन। आणि कमेंट्स तुम्ही करा जय माता लक्ष्मी किंवा तुम्हाला जो हवा तो
जी काही अडचण असेल तो कमेंट करा. दिवाळीमुळे थोडा उशीर होईल कमेंटला रिप्लाय द्यायला, मात्र रिप्लाय मी नक्की देईन. आणि हे उपाय मी तुम्हाला अतिशय समजून सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तरीही आली तरी कमेंट करा. वसुबारस आहे, धनत्रयोदशी आहे, पूजा मांडणीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, कृपया ते जाऊन बघा. त्याप्रमाणे पूजा मांडा, म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.